सुख शांती सदा नांदू दे, आवया बंधू भावाचा सुख शांती सदा नांदू दे, आज या बंधू भावाचा वाहे भक्तीची ही गंगा, वाहे भक्तीची ही गंगा, गाव दामणे गावात सुख शांती सदा नांदू दे, सुख शांती सदा नांदू दे, आज या बंधू भावाचा सुख शांती सदा नांदू दे, आज या बंधू भावाचा वाहे भक्तीची गंगा, गाव दामणे गावात वाहे भक्तीची गंगा, गाव दामणे गावात सुख शांती सदा नांदू दे, सुख शांती सदा नांदू दे, आज या बंधू भावात सुख शांती सदा नांदू दे, आज या बंधू भावात वाहे भक्तीची ही गंगा, गाव दामणे गावात वाहे भक्तीची ही गंगा, गाव दामणे गावात सुख शांती सदा नांदू दे, सुख शांती सदा नांदू दे, आज या बंधू भावात सुख शांती सदा नांदू दे, आज या बंधू भावात वाहे भक्तीची गंगा, गाव दामणे गावात वाहे भक्तीची गंगा, गाव दामणे गावात आम्हा देऊनी आमंत्रणा आल तुझ्याच सेवेला, आल तुझ्याच सेवेला, आल तुझ्याच सेवेला, पहिले वंदन माझे हे स्वयंभूमाची देवा, स्वयंभूमाची देवा, स्वयंभूमाची देवा, आज आनंदुनी गेलो, आज आनंदुनी गेलो, आज या महिन्यात भेटीत आज आनंदुनी गेलो, आज या महिन्यात भेटीत वाहे भक्तीची गंगा, गाव दामणे गावात वाहे भक्तीची गंगा, गाव दामणे गावात सुख शांती सदा नांदू दे, सुख शांती सदा नांदू दे, आज या बंधू भावात सुख शांती सदा नांदू दे, आज या बंधू भावात वाहे भक्तीची गंगा, गाव दामणे गावात वाहे भक्तीची गंगा, गाव दामणे गावात वाहे
रंग भरू दे आमच्या गणा तिसरे म्हणा मी कोणाची बोलू तिसरे म्हणा मी कोणाची बोलू तुकाई आईचे चरण धरू शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा कौतल म्हणा मी कोणाची बोलू कौतल म्हणा मी कोणाची बोलू शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आम्ही चरण धरू शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा आठवण म्हणा आम्ही कोणाची बोलू आठवण म्हणा आम्ही कोणाची बोलू श्री हरीचे चरण धरू शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा नवल म्हणा मी कोणाची बोलू नवल म्हणा मी कोणाची बोलू नवखंडाचे चरण धरू शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा नवल म्हणा मी कोणाची बोलू नवल म्हणा मी कोणाची बोलू कशा सुराचे चरण धरू शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा आक्रमण म्हणा मी कोणाची बोलू आक्रमण म्हणा मी कोणाची बोलू मारुती रायाचे आम्ही चरण धरू शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा वरवेल म्हणा मी कोणाची बोलू वरवेल म्हणा मी कोणाची बोलू कसल सदेचे आम्ही चरण धरू शिवा पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा 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 तो गेला न मिला तो गेला न मिला हो गणा न मिला तो गणा न मिला पहिले वरती पहिले वरती पहिले वरती पहिले वरती पहिला पुजला एक दंता पहिला पुजला एक दंता पहिला पुजला एक दंता पहिला पुजला एक दंता गुरुदेव पावले गुरुदेव पावले गुरुदेव पावले गुरुदेव पावले भक्तिदेव निघाले भक्तिदेव निघाले भक्तिदेव निघाले भक्तिदेव निघाले रमते तुवरे सापडले रमते तुवरे सापडले रमते तुवरे सापडले रमते तुवरे सापडले
तुमचं रामदैव तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर युद्धात सज्ज हो. शासना, अरे अजून हे विचार कर, श्री शंकर देवाने दिलेल्या वराने तू फार उन्मत्त झालास. तू सर्व देवांना युद्धात पराजित केलंस, पण एवढा गर्व करू नकोस. तू मला शरण ये दुरासदा, शरण ये. तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर युद्धात सज्ज हो. एवढी गमे, मग चालव चालव तुझी रणदेवता. अरे अजून हे विचार कर, अजून ही वेळ गेली नाही आणि तू माझ्या बाप्पाला, माझ्या विघ्न हरता मोर्याला तू शरण ये दुरासदा, शरण ये, शरण ये. दुरासदा, अरे अजून हे विचार कर, अजून हे वेळ गेली नाही आणि तू माझ्या बाप्पाला, तू माझ्या गणरायाला शरण ये दुरासदा. तुला मोक्ष मिळेल, मोक्ष मिळेल, मोक्ष मिळेल दुरासदा, मोक्ष मिळेल. शंकर देवाने दिलेल्या वरानं फार उन्मत्त झाला आणि एवढा गर्व करू नकोस. तू माझ्या बाप्पाला, माझ्या गणरायाला शरण ये, शरण ये, शरण ये दुरासदा. तुला मोक्ष मिळेल, मोक्ष मिळेल दुरासदा, मोक्ष मिळेल. हे दुरासदा, अरे तुला जर मल्लयुद्ध खेळायची इच्छा असेल तर तीही इच्छा तुझी मी पूर्ण करतो. हो युद्धास तयार आहे. दुरासदा, तू जर मला शरण आला असेल तर तू या ठिकाणी पर्वताचं रूप धारण करून या सर्व भक्तगणांचं रक्षण कर, रक्षण कर, रक्षण कर. तथास्तु. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
एका वर्षाने होतो या वर्ष झाले पुरे आज एक वर्ष एका वर्षाने होतो या वर्ष पुढे अन्नाचा होतो रे स्पर्श तेव्हा संसाराचा पण वर्ष ऊन वर्ष फार दुःखाची वसवी कशी गाथ बाप्पा मोरया रे चरणी देवी तुम्हाला बाप्पा मोरया रे चरणी देवी तुम्हाला हॅलो हॅलो हे पहा नंदकुमार पांचाळ यांच्याकडून आपल्या गणेश तोड करिता गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ तो निर्गुणांचा नमो शारदे मूळ तत्वारवाचा गमू पंथानंद यारा भवाचा देवांचा देव माझा बैल गाड्यात बसलाय राजा देवांचा देव माझा बैल गाड्यात बसलाय राजा पहिला माझ्या गणाचा बाळगण माझ्या जोडीचा पहिला माझ्या गणाचा बाळगण माझ्या जोडीचा जोडीला माझा बैल गाड्यात बसलाय राजा गणपतीला माझा बैल गाड्यात बसलाय राजा देवाचा देव माझा बैल गाड्यात बसलाय राजा देवाचा देव माझा बैल गाड्यात बसलाय राजा
कुंड तू बाप्पा मोरया शिलेकरांत तू आभाळाची माया शिलेकरांत तू आभाळाची माया शिलेकरांत तू आभाळाची माया विश्वात गाजा वाजा विश्वात गाजा वाजा दिला माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा दिला माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा देवाचा देव माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा देवाचा देव माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा या सकल जनांचा देवा तू भाग्य विधाता या सकल जनांचा देवा तू भाग्य विधाता या सकल जनांचा देवा तू भाग्य विधाता आलो दर्शनाला दर्शन तेरे आता चरणावरती मी देह देविला माता चरणावरती मी देह देविला माता चरणावरती मी देह देविला माता आता दास झालं मी तुझा आता दास झालं मी तुझा गणपतीला माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा गणपतीला माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा देवांचा देवा माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा देवांचा देवा माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा माझा पहिला माझ्या गणाचा बाळगण माझ्या गौरीचा माझा पहिला माझ्या गणाचा बाळगण माझ्या गौरीचा गणपतीला माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा गणपतीला माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा देवाचा देवा माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा देवाचा देवा माझा माझा बैल गाड्यात बसलाय राजा हॅलो हॅलो हे पहा सूरज रवींद्र सुतार सूरज रवींद्र सुतार यांच्याकडून पाटला पितांबर शोभून दिसतोया रतनांचा मुकुट भाली हासन तोया रतनांचा मुकुट भाली हासन तोया रतनांचा मुकुट भाली हासन तोया एकदंत होत दुष्ट तो बाप्पा मोरया शिलेकरांत ध्रुव भालाची माया मोरया मी तुझीच सेवा हे देवा करू काय दारे हे अन्याय माझे कोट्यान कोटी हे मोरेश्वरावर तू घाल बोटी मोरया तुझा रे नाग घुमला मोरया तुझा रे नाग घुमला
पुरया तुझा रे नाग घुमला नबला दुनियाने तरी बर दुनियाला नबला दुनियाने तरी बर दुनियाला तरी बर दुनियाला देवा तुझ्या स्वागताला दुनियाले तरी बर दुनियाला नबला दुनियाले तरी बर दुनियाला तरी बर दुनियाला देवा तुझा स्वागताला गणराय तुझला मनोभावित पडी दे गणराय तुझला मनोभावित पडी दे गणराय तुझला मनोभावित पडी दे साबनर देवा वेळ तुझे लागले माझे मन विचारुनी तुला सारे वाहिले तुला सारे वाहिले हरपून जाते तुझी भक्ती करताना भाना हरपून जाते तुझी भक्ती करताना तुझी भक्ती करताना बर द्यावे बाबराला पहा मंगेश चांदे आणि संतोष साळवी महामंत्री मथुरानगरची प्रजा आनंदी आणि सुखी होणार कोणी विद्रोह तर करत नाही ना नाव ऐकताच सारी प्रजा कसे महामंत्री आणखीन काय हे महाराज आपण पाठवलेला पैसे दैत्याला कृष्णाने वध केला आहे दैत्याच्या चिंताने वध महामंत्री काय करावं या काट्याला मारण्यासाठी कित्येक बलाढ्य दैत्य आणि कित्येक असुर पाठविले परंतु सर्व अपयशी ठरले काय करावे आणि काय नाही हेच काय सुचत नाही आम्हाला पण महाराज तो तर आपला भाचा आहे ना महामंत्री आता कुणाचा धैर्य आहे तो माझा बाई आठवतोय तुम्हाला तो लग्न सोहळा माझी प्राणाहून प्रिय बहीण देवकी तिचं लग्न त्या वसुदेवाशी मोठ्या थाटामाटात लावून दिला घोड्यावरून वरात मिरवली तिला सासरी सोडण्यासाठी 7 घोड्यांचा रथ बांधला होता सारथ्यावरती माझा भरोसा नव्हता म्हणून मी स्वतःला त्यावरती सारथी करत होतो माझी प्राणाहून प्रिय बहीण देवकी ही सासरी निघाली होती मला तर ती वाजत गाजत निघाली होती मथुरानगरची प्रजा आनंदाच्या गल्ला शांत होऊन गेली होती पुढे तर वाऱ्याच्या वेखाने परिस्थिती होती सोसाड्याचा वारा सुटला आणि हळूच पडू लागले माझा घरात थांबला महामंत्री हे पाहून मी त्याला म्हटलं अरे विश्वापर थांबलास कशासाठी तुला जर या कंसाचा काळ दिसतोय काय समोर
कानी पडतात ते टाच मारली न आकाशवाणी झाले कंसा सावध रहा देवपिता नसेल तोच तुझा नाश करेल तोच तुझा नाश करेल हे शब्द कानी पडतात तळपायाची झाड मस्तकाला धावून मिळले आणि तात्काळ वसुदेव देवकीला बंदी चालत टाकला देवकीची 6 वेळाची रक्कम ठार मारून टाकली 7वा वेळ राम दाखीस आणि 8वा माझा वैरी कृष्ण तो आनंदाने गोकुळात वाढत आहे काय करावं याला मारण्यासाठी महाराज मी आपल्याचं दृष्टी सुचू का बोला महामंत्री ही कोणती युक्ती आहे महाराज आपण आपल्या राज्यामध्ये धनुर्या चर्चेचं आयोजन करायचे व प्रमुख अतिथी म्हणून श्रीकृष्ण याला या ठिकाणी हजर करायचे युक्ती तर चांगलीच आहे परंतु गोकुळात आमंत्रण घेऊन जाणार कोण श्रीकृष्णाला या ठिकाणी घेऊन येणार कोण महाराज आपल्या राज्यात कृष्णी यांच्या गोकुळामध्ये तुझा संबंध आहे हे कृष्णाला या ठिकाणी हजर करतील ठीक आहे सरदार क्रूर याला दरबारात हजर करा कशी आज्ञा महाराज आम्हाला तातडीने बोलवण्याचे कारण सरदार क्रूर आपणास बोलवण्याचे कारण म्हणजे एवढे तर आम्ही मथुरा नगरामध्ये धनुर्या यज्ञाचं आयोजन केलं आहे यासाठी देशोदेशीच्या राजा महाराजांना आमंत्रण दिलं आहे प्रमुख अतिथी म्हणून श्री कृष्णाला गोकुळातून घेऊन येण्याची कामगिरी मी आपणास सांगत आहे सरदार क्रूर, आणि हे सांगितलेल्या आज्ञेचं पालन करा हा. हॅलो हॅलो धन्यवाद रसिकन हो धन्यवाद रसिकन हो यानंतर आम्ही आपल्या समोर सहर्ष गौऱ्याला बघा किलबिल पाखरांची गाणी बांगही दिली या कोंबड्यानी नवी दिनकराला साधून गेला दीप उजाडला पाखरांची गाणी विभाग कोंबड्या दिली कराला लागून गेला तिचा उजाडला यानो लग बघ जाऊया बाजाराला यानो लग बघ जाऊ
ही पहाट ही ओली तव बिंदूने विदली उलघाल सार वाटा हर्षाने गोहरली उलघाल सार वाटा हर्षाने गोहरले उलघाल सार वाटा हर्षाने गोहरले नवदात साप चली नव्याने उमळली ही थंडी गुलाबी अंगलो लागली थंडे गुलाबी अंगलो लागले हे थंडे गुलाबी अंगलो लागले उडाने माझा जबरा एखादा गजरा मारला उडाने माझा जबरा एखादा गजरा मारला अनुदी तुम्ही करता जाऊया ऐगुण व्यापारला बघाऊ जाऊया बाजाराला खयानो लग बघाऊ जाऊया बाजाराला चलावरा तयारी चला जाऊ बाजारी शिपक्याची गोळी इथून भरगरी शिपक्याची गोळी इथून भरगरी शिपक्याची गोळी इथून भरगरी करुण बेनी बनी कुकुलावी बांधावरी नार नकली सुनगारी बोल मधुर ओठवरी नार नकली सुनगारे बोल मधुर ओठवरे नार नकली सुनगारे बोल मधुर ओठवरे लागते साध खातेला मन मोहनी गेला लागते साध खातेला मन मोहनी गेला सावला चुकवली जाऊ रडून जाऊ रडूया घाटाला दयानो लग बघाऊ जाऊया बाजाराला दयानो लग बघाऊ जाऊया बाजाराला आज बुधवार मोत्रेचा बाजार बाजारात जायचंय ना मग आपण पोरी पोरी मिळून जाणार तरी कुठे आपल्याला रस्ता कोण दाखवणार अगं ते वाटतं मावशी आत्मार भाऊ मारत्या मावशी मावशी ग अगं आले हा येते मी तुमच्या पाठी पोरं माझी उपाशी आले हा बिगी बिगी येते हा घुसत होते टाक बाईनी हातानी घुसत होते टाक बाईनी हातानी तुमचा माता नवरा माझा घरात पडलाय होतानी 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 घुसत होते टाक बाईनी हातानी घुसत होते टाक बाईनी हातानी तुमचा माझा नवरा माझा घरात पडलाय होतानी तुमचा माझा नवरा माझा घरात पडलाय होतानी तुमचा माझा नवरा माझा घरात पडलाय होतानी
करुणी बाजी डोकं माझं उठलं रोज काय बोलावा नवऱ्याला दमी हाणलं रोज काय बोलावा नवऱ्याला दमी हाणलं रोज काय बोलावा नवऱ्याला दमी हाणलं एकटीच करते मर मर मरते ताकायला हो कोणी एकटीच करते मर मर मरते ताकायला हो कोणी इनका माझा नवरा माझा घरात पडलाय होताने 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 हॅलो हे पहा आमच्या गोपींकरिता काही पारितोषिक आलेले आहे कैलासवासी महादेव मिस्त्री कैलासवासी महादेव मिस्त्री यांच्या बाई कशाला काय बोलवलं मला म्हातारीला? अगं मावशी आम्ही पोरी म्हणून बाजूला चाललोय. अगं माझं पण तोच विचार आहे. बरेच दिवस गेली नाही बाजारला. चल तर जाऊ Bye.
हॅलो हॅलो हे पहा संजय दादा पेंढारी संजय कोण बालकृष्ण मथुरा नगरामध्ये दंडयज्ञाचे आयोजन केले. प्रमुख अतिथी म्हणून आपणास निमंत्रित केले. मथुरा नगरीमध्ये आणण्याचे काम आमच्यावर सोपवले. स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी स्वतःच्या बापाला बंदी चढवला हे राज्य प्रस्थापित केला. हो सगळ्या तरुण गोकुळात गेले ते सुनाले कशाला हे महाराज तुम्ही सांगितलेली कामगिरी योग्य रीतीने पार पडले. निघा पण आपली आज्ञा. लाज वाटत नाही तुला प्रणाम करायला. मान करू नाही तर काय तुझा सत्कार करो. कृष्णा अरे गौडारीला सूत्र लावलं. कृष्णा आवाज येते युद्धात सज्ज हो. काय म्हणे स्वर्गाचे दरवाजे खुले करण्यासाठी गेलो होतो. मग पाहूया काय कृष्णा तू माझ्याशी मल्ल युद्ध खेळ.